हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. आम्ही तब्बल 5 दिवस माझ्या गावी अमरावतीला गेलो होतो. ॲक्च्युली एक जवळचंच लग्न अटेंड करायचं होतं, तर आम्ही सगळेच गावाला गेलो होतो. त्यामुळे घराला लॉक लावून गेलेलो. तर आल्यावर सर्वात आधी माझं लक्ष बाल्कनीतल्या झाडांकडे गेलं. तसं तर आम्ही आमच्या एका ओळखीतल्या काकांना सांगून ठेवलेलं, की 1-2दा तरी तुम्ही पाणी घाला ह्या 5 दिवसात, आणि त्यांनी घातलंही. पण मला उगीच आल्यावर वाटलं, की अरे झाडं खूप सुकलेली दिसतात आहे, पाणी नीट दिलं की नाही. कारण आपल्याला सवय असते ना, आपण आपल्या झाडांची काळजी घेतो, त्यांना प्रेमाने पाणी देतो. तर मला असं उगाच वाटलं, की अरे झाडं खूपच सुकून गेली आहेत. तर म्हटलं नाही, आज पहिले बाल्कनीला म्हणजे झाडांना पाणी देऊयात. तर आणि 5 दिवस बाल्कनीलासुद्धा झाडू लागला नव्हता. खूप धूळ जमा झाली होती. चेअरवरसुद्धा खूप धूळ जमा झाली होती, तीसुद्धा क्लीन करायची होती. तर म्हटलं चला आज पहिले हे सगळं आवरून घेऊया. घर जसं आपण नीट स्वच्छ क्लीन ठेवतो, तसंच आपण जेव्हा अंगण किंवा आपली बाल्कनी स्वच्छ आणि क्लीन ठेवली ना, तर खूप प्रसन्न वाटतं. नाहीतर जर घर नीटनेटकं ठेवलं आणि बाहेरचं अंगण किंवा पायऱ्यांवर धूळ किंवा कचरा असला तरी ते प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे माझी नेहमीच म्हणजे असा प्रयत्न असतो, की मी घरासोबतच माझं अंगण किंवा आपली बाल्कनी नीट अँड क्लीन ठेवावी. बाल्कनी क्लीन करताना मात्र एक गोष्ट सतत जाणवत राहिली, की माझ्या बाल्कनीमध्ये तर अजून हँगिंग प्लांट्स नाही आहेत. त्यामुळे बाल्कनी जरा अपूर्णच वाटते. हिरवाई आणि लटकणाऱ्या झाडांमुळे बाल्कनीचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. म्हणून म्हटलं चला संध्याकाळी आपण आज नर्सरीमध्ये जाऊन बघूयात, आणि जर काही झाडं म्हणजे हँगिंग प्लांट्स आवडली ना, तर ती नक्कीच घ्यायची होती. बघा, बाल्कनी क्लीन केल्यावर इतकी छान वाटतं आहे ना. माझा थकवा तर आत्ताच निघून गेला आहे. तर चला म्हटलं आता आपण नर्सरीला जाऊन येऊया. तर संध्याकाळी मी इथे नर्सरीमध्ये आली होती. इथे येण्याआधी मी अजून एका नर्सरीला व्हिजिट करून आली, तर तिथे हँगिंग प्लांट नव्हते. आणि इथे आल्यावर बघते तर काय, इथेसुद्धा हँगिंग प्लांट नव्हते. त्यांचं म्हणणं होतं यावेळेस पाऊस जरा लेट झाला आहे, त्यामुळे अजून आम्ही हँगिंग प्लांट आणले नाही आहेत. तर 10 ते 15 दिवसांनी हँगिंग प्लांट येतील. तर म्हटलं ठीक आहे, आपण 10-15 दिवसांनी परत येऊया. पण आता आलोच आहे, तर काही न घेता कसं परत जायचं आहे. झाडं बघितले की माझी खूप इच्छा होते, म्हणजे एक ना एक झाड घ्यायचं आहे किंवा आपल्याला आवडेल असं झाड घ्यायचं आहे. तर यातली बरीचशी झाडं तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत. पण एक झाड जे मला खूप आधीपासून हवं होतं आणि मी ते बरेचदा बघत पण होती, पण त्याची प्राईस खूप हाय होती. मॉन्स्टेरा, त्याची आधी ते मला 300, 400 या 500 असेच ते सांगत होते. पण आज त्यांच्याकडे दिसलं मला एक ते झाड. तर त्यांनी मला जरा बजेटमध्ये दिलं, म्हणून मग मी म्हटलं चला घेऊया. ते मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवतेच. इथे बघा, हे जे झाड दिसतंय ना, बनाना लीफसारखं आहे, पण हे ॲक्च्युली शोचंच आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे इंडोर प्लांट आहे. खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं होतं, पण म्हटलं ठीक आहे कधीतरी घेऊया. तर हे बघा, हे मॉन्स्टेरा प्लांट मी घेतलं आहे आणि ह्यासोबतच एक व्हाईट मनी प्लांटसुद्धा घेतला आहे. तर चला आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.